आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काय पहिला दिवस आहे. नेमकं हे अधिवेशन कशा पद्धतीने सुरू आहे, कारण राज्यामध्ये राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. सरकारवरती बरीचशी टीका होते. अर्थसंकल्पाचा आणि बाहेरच्या राजकारणाचा काही संबंध नाही. लोकसभेचं अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, ही परंपरा आहे. आणि म्हणून आजच्या अधिवेशनामध्ये तरी दिवंगत आमदारांना श्रद्धांजली वगैरे आजचा हा दिवस जात असतो. उद्या मला वाटतं 2-4 दरम्यान बजेट हे सादर केले जाईल आणि पुढे जे काही निवडणुकीचा काळ येतोय, आचारसंहितेचा काळ येतो, म्हणून काही खर्चाला मान्यतासुद्धा तातडीने याच्यात घेतल्या जाईल. म्हणून हे आंदोलन आणि अर्थसंकल्प याची मिक्सअप होत नाही. आंदोलन आपल्या ठिकाणी, अर्थसंकल्प आणि विधानसभेच्या अधिवेशन एका ठिकाणी. जरांगे पाटील काल आक्रमक त्यांनी भूमिका घेतली, शिवराळ भाषेचाही वापर केला. देवेंद्र फडणवीसांना बरंच काय काय म्हणाले ते. यानंतर आजही म्हणतात की मला जीवे मारण्याचा कट रात्री चाकला होता. युटर्न त्यांनी ज्या पद्धतीने घेतलेलं आहे, पुन्हा एकदा मुंबईत येणार असं सुद्धा म्हणतात. सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी तातडीनं करा, असा एक त्यांनी निर्धारच केला. काय म्हणाल? मी तुम्हाला हे स्पष्टपणे कालही सांगतो, आजही सांगतो, कोणताही राजकीय नेता अशा कुणाच्या हत्या किंवा कुणाच्या मर्डर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून हे त्यांनी सुद्धा डोक्यातून काढून टाका, कोणतरी तुमची हत्या करेल. हां, राहिला प्रश्न तुमच्या आंदोलनाचा, हे लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. तुम्ही कधी यायचं आणि कधी करायचं आंदोलन हा तुमचा विषय आहे. म्हणून त्या विषयाला सरकारने गंभीरतेने घेतलेला आहे. शिंदे साहेबांनी असेल की त्यांच्या इतर सहकार्याने असेल, जी मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून एकच तुम्हाला वारंवार मी सांगतोय, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणार आहे आणि त्यामुळे समाजाचा एक वेगळा फायदा झालेला आहे. आता इतक्या साऱ्या नोंदी काढल्यानंतर लाखो लोकांनी कुणबीचे सर्टिफिकेट घेतलेत, ते ऑलरेडी ओबीसी झालेले आहेत. म्हणून त्याची चिंता करू नका. ज्यांना मिळतंय त्यांना मिळू द्या आणि जे काही मागणी असेल ते सरकारकडे निश्चित मांडा आणि त्यासाठी टेबल टॉक ज्याला म्हणता येईल ते केला पाहिजे. तुमच्या शिष्टमंडळातले काही लोक असतील, त्यांनी CM साहेबांबरोबर इतर मंत्र्यांबरोबर बसून ही चर्चा केली पाहिजे. नाना पटोलेंनी आरोप केला आहे. नाना पटोले म्हणतात की जरांगे पाटील यांच्या मागे CM यांचा एक जो OHD आहे तो सुद्धा होता, तो कायम त्यांच्यासोबत राहायचा. कानात मुख्यमंत्री आणि जरांगे काहीतरी बोलायचे. हे सगळं अधिवेशनामध्ये यायला पाहिजे, मांडलं पाहिजे. OHD कशाला? अधिकारी होते, डिव्हिजनल कमिशनर होते. हे काय लपून केलेलं आहे का? सरकारी अधिकारी यासाठी जातात की त्यांच्या असलेल्या मागण्या. SP होते, याच्यात नवल काय? सरकारी कर्मचारी हा त्यांचा रोल निभवत असतो आणि तो जर सरकारचा प्रतिनिधी म्हणून जात असेल तर काही वावगं नाही आहे, गैर नाही आहे. कोण बोलणार मग त्यांच्याशी? मराठा आरक्षणाबद्दल विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं भूमिका घेतोय, वडट्टीवार म्हणतायत की एका उपमुख्यमंत्र्यांना ते शिवीगाळ करतायत, यामागे एक मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री यांचा हात आहे. आता सरकारवरच खापर फोडतायत, सरकारला दारेवर धरतायत. कसं पाहता याकडे? असं काही नसतं. मी कालही जरांगे पाटलाला सुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही असं शिवराळ भाषा कुणाबद्दल वापरू नका, तो कोणी असेल. परंतु याचा अर्थ कुणाला आनंद होतो अशातला काही भाग नाही. आम्ही सर्वजण मिळून आमचं काम करतोय. हे जे विरोधी पक्षवाले आहेत, हे ना कधी मराठा आरक्षणाला यांनी पाठिंबा दिला होता, प्रत्येक वेळेला मराठा आरक्षणाला विरोध करणारे आज मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करतात. हे बाजूने बोलत यासाठी नाही आहेत की आरक्षण मिळावं, हे यासाठी बोलत आहेत की यांच्यामध्ये फूट पडावी आणि कुठंतरी इथं हिंसा व्हावी, इथं कुठंतरी आंदोलन चिघळावं, यांचा तो प्रयत्न आहे. पण सरकार हा प्रयत्न हाणून पाडेल एवढं मात्र निश्चित आहे. राज्यामध्ये ज्या बाजार समित्या आहेत त्यांनी आज संप पुकारलेला आहे. बाजार समित्यांचं केंद्रीकरण होतं असं त्यांचा आरोप आहे. माथाडी कामगारांना नोकऱ्या मिळत नाही आहे आणि हे सगळे संपावर गेले. सरकारची भूमिका काय असायला पाहिजे? सरकारने याच्यामध्ये गंभीरतेने लक्ष घेतलं पाहिजे. माथाडी कामगारांची संख्या या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. मागच्या वेळेला सुद्धा एक जे बिल येणार होतं त्यावेळेला या बाबतीची चर्चा झालेली आणि मला वाटतं उद्याच्या अर्थसंकल्पाच्या नंतर उतारामध्ये याचा उल्लेख निश्चित केला जाईल. कारण की हे माथाडी कामगार हे आपले आहेत. याचं केंद्रीकरण जर झालं तर त्यांना नोकऱ्या हे जातील, हे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते वाचायचा प्रयत्न सरकार निश्चित करेल. अशी कोणतीही कठोर भूमिका सरकार घेऊ देणार नाही आणि त्यांना दिलासा द्यायचं काम हे सरकारकडून होईल. शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे का? किती जागा आहेत ज्या आपल्या वाटेला येणार आहेत? किती लढवल्या जातील? संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, कार्यकर्त्यांनाही पडलाय की नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू करायची? तुम्ही चिंता बिलकुल करू नका. भाजप सेनेची युती ही मजबूतीने होणार आहे.
गेल्या वेळेला भाजपने लढवलेल्या जागा, शिवसेनेला लढवलेल्या जागा आणि आता तिसरा मित्रपक्ष आमच्याबरोबर राष्ट्रवादी आल्यामुळं त्यांना जेवढ्या जागा द्यायच्या त्याच्यावरच आमचं म्हणजे फार कमी एखाद्या 10-15 मिनिटाच्या या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे. आणि याचा जवळपास देवेंद्र फडणवीस साहेबांसुद्धा सांगितलं की 27 किंवा 28ला फायनल यादी आमची जाहीर होईल. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर 27-28 तारखेला फायनल यादी जाहीर होईल असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.